भोगीच्या दिवशी चुकूनही ह्या भाज्या खाऊ नकात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहेत, ज्याचा अर्थ असा होतो की निसर्गाशी जोडून भोगीचा आनंद घेतो तो निरोगी राहतो. मात्र या दिवशी अन्नाला देवाचे रूप मानले जाते. आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यंत शुभ असते, तर काही गोष्टी टाळणे अनिवार्य असते. यंदा 13 जानेवारी 2026 रोजी भोगी साजरी करण्यात येत आहे. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या दिवशी मुळा आणि सोयाबीन ह्या दोन गोष्टी खाणे किंवा वापरणे अत्यंत वर्ज्य मानले जाते. यामागील धार्मिक आणि आरोग्यदायी कारणे काय आहेत ते जाणून घेऊया. मुळा. धार्मिक शास्त्रानुसार विशेषतः एकादशी, संक्रांत आणि भोगीच्या काळात मुळा खाणे निषिद्ध मानले जाते. मुळा हा जमिनीच्या आत वाढणारा कंद असून काही पुराणकथांमध्ये त्याला असुर मानले गेले आहे. असे मानले जाते की भोगीच्या पवित्र दिवशी मुळा खाल्ल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर परिणाम होतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा येते. ह्यामुळे कुटुंबातील सुख शांती भंग होऊन आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. सोयाबीन. सोयाबीन हे जड अन्न मानले जाते. भोगीचा सण हा सज्जाद म्हणजेच सात्विक आहार घेण्याचा दिवस असतो. सोयाबीन किंवा त्यापासून बनवलेले तेल ह्या दिवशी वापरणे टाळावे, कारण ते शनीच्या प्रभावाखाली येते असे मानले जाते, असे काही ज्योतिष मानतात. या दिवशी केवळ तीळ आणि पारंपरिक धान्याचा वापर करावा. मिश्र भाजी. भोगीच्या दिवशी सर्व शेंगा, वांगी, हरभरे, गाजर आणि बोरं यांची एकत्रित भाजी केली जाते. ह्या भाजीला खेंगट असेही म्हणतात. ही भाजी खाल्ल्याने शरीराला सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळतात आणि वर्षभर आरोग्य उत्तम राहते. तिळाची बाजरीची भाकरी. बाजरी ही उष्ण असते आणि तीळ हे स्नेहाचे प्रतीक आहे. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि लोणी खाल्ल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते. ह्या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते. मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी. आपण भोगी का साजरी करतो, तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढली जाते जाणून घेऊया. नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. यंदा हा सण 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात. तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. ह्या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. म्हणून जाणून घेऊया याचे महत्त्व. भोगी म्हणजे काय? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. भोगी शब्दाचा शब्दार्थ अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. इंद्रदेवाची आठवण का काढतात? भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या ह्या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असतात. शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग ह्या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. ह्या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात. भोगी देणे म्हणजे काय? जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोचवला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करतात.
नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. न खाई भोगी तो सदा रोगी. भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते. भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. मराठवाड्यात ह्या भाजीला केंगट म्हणतात. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगादाणा, वाटाणा, जागवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. ह्या सर्वांचे मिसळून केलेली लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात. थंडीतील विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी, लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटणी ह्या भाजीसोबत खाल्ली जाते. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतात. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते, मात्र करण्याच्या पद्धती थोड्या फरक असू शकतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी, भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवासणीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवासणीला दान दक्षिणा देण्याचीही पद्धत आहे. भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल ना, न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हणतात. म्हणून भोगीचा शब्दाचा शब्दार्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असे एकत्रच म्हटले आहे. भोगी कशी साजरी करतात? दिवाळीप्रमाणेच ह्या दिवशी घर स्वच्छ केले जाते. दारासमोर रांगोळी काढली जाते आणि सकारात्मकता आणली जाते. पहाटे घरातील जुनी लाकडी सामान, कचरा आणि निरुपयोगी वस्तू एकत्र करून शेकोटी पेटवतात. ते नकारात्मकता दूर करते. हा सण सर्वजण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात. घरातील सदस्य नवीन कपडे घालून, रांगोळी काढून, तिळाचे पाणी वापरून स्नान करतात. विविध भाज्या, तीळ आणि शेंगदाणे घालून केलेली भोगीची भाजी ह्या दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे. याला भोग देणे असे म्हणतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.